आष्टी तालुक्यातील महिंदा या गावातील एक कुशल ट्रक ड्रायव्हर म्हणून विष्णू धैपळे यांना मागील काळामध्ये ओळखले जात होते। उत्तम प्रकारे ट्रक चालवणाऱ्या या व्यक्तीला विजय गोल्हार यांनी राजकारणात आणले आणि मग बघता बघता त्यांनी गावचा कारभार देखील चांगला चालवायला सुरू केले। बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कारभार केलेले विजय गोल्हार यांचा हा शिष्य मग बघता बघता राजकारणातही प्रसिद्ध झाला। यामुळे ते अनेक वेळा सरपंच आणि उपसरपंच देखील झालेले आहेत। सध्याही सरपंच म्हणून उत्कृष्ट कार्य करत आहेत। मागील काळामध्ये नेहमी भांडणामध्ये गुंतलेलं गाव त्यांनी आता तंटामुक्त केलेलं आहे। अनेक टर्म ते राजकारणामध्ये आहेत, परंतु त्यांची लोकप्रियता कमी होण्याऐवजी वाढतच चाललेली आहे। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर ते प्रचंड प्रेम करतात। गावातील सर्वांसाठी ते सदैव वेळ देतात, त्यांच्या अडीअडचणीला धावून जातात। म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या सरपंच विष्णू धैपळे यांच्या आजवरच्या जीवन कार्याचा आढावा घेण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। माझं नाव विष्णू भगवान धैपळे, मी महिंदा गावचा सरपंच, तालुका आष्टी। मी 2007ला राजकारणात आलो। जे माझे राजकारणातले खरे गुरु ज्यांनी राजकारणात आणलं ते असे समाजसेवक विजयजी गोल्हार साहेब। तेव्हापासून 2007पासून तर आज 2024पर्यंत मी सक्रिय गावच्या राजकारणात असून मी गावासाठी मला जेवढं काही चांगलं करता येईल विकास कामं मी त्या व्यवस्थित पद्धतीने ते केलेले आहेत आणि गावच्या अनेक अडचणींना सामोरं जाताना मी गावात ज्या वस्तू रस्ते नव्हते त्या ठिकाणी जाण्याट्यांना रस्ते केले, लोकांना घरकुल होते। या गावामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर काही 350 घरकुल आहेत। विहिरी असतील, एमर्जन्सीमधून शेततलाव असतील, बंधारे असतील, असे अनेक विकासाचे कामं आपण प्रामाणिकपणे आतापर्यंत करत आलो आणि यापुढे असेच प्रामाणिकपणे आपण करत राहणार आहोत। बीड जिल्ह्यातील अनेक सरपंच महोदयांच्या आपण मुलाखती घेतल्या आहेत। आज एका अशा सरपंचाची आम्ही निवड केली आहे की जे व्यक्तिमत्व मागच्या अनेक वर्षापासून गावच्या राजकारणात आहे आणि गावचं राजकारण करत असताना कधीही या ठिकाणी गलिच्छ राजकारण केलं नाही, तर लोकांच्या हिताचं गावच्या विकासाचं राजकारण केलं। बीड जिल्ह्यातील बॉर्डरवर असलेलं गाव आष्टी तालुक्यातील गाव महिंदा या गावचे सरपंच विष्णू भगवान धैपळे आपल्यासमोर आहेत। सर, मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया अगदी गावापासूनच, नाही का? महिंदा म्हणजे अगदी जिल्ह्याची बाउंड्री, आष्टी तालुक्याचं शेवटचं गाव आणि इथून अगदी बघितलं आपण तर अगदी डोंगर रांगा आहेत पूर्णपणे, नाही का? अगदी डोंगरांच्या कुशीत असलेलं गाव आहे। काय सांगाल नेमकं एक गावचं नेतृत्व करत असताना गावाबद्दल जी तुम्ही आस्था बाळगली किंवा जी कामं केली आपण, नेमकं राजकारणात येत असताना नेमका कुठला हेतू तुमचा होता ते सांगा। मी तसं जर पाहिलं तर 2007 साली पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि माझे त्यावेळेस मेंबरमधून निवडणूक होते आणि माझे 2 मेंबर निवडून आले। खरंच जर पाहिलं तर राजकारण यायचं कारण ज्यांनी म्हणजे आपल्याला घडवलं ते समाजसेवक विजय गोल्हार साहेब यांच्यामुळे खरं मी राजकारणात आलो। मी पूर्वी म्हणजे बाहेर ट्रकवर होतो, स्वतः ट्रक चालवायची, पण त्यांनी हे करून मला गावच्या राजकारणामध्ये आणलं। 2007ला मी गावचा उपसरपंच मला त्यांनी केलं, 2 मेंबर निवडून आले असतात। त्यानंतर परत मी 2012ला सरपंच झालो मेंबरमधूनच आणि गावाचं काम करत असताना आपण कधीही म्हणजे असं हे करता म्हणजे स्वच्छ कारभार करण्याचं मी ठरवलं होतं की गावात गोरगरीब जनता असते त्यांना घरकुलच्या माध्यमातून असो, विहिरीच्या माध्यमातून असो, शेततलाव असो, अनेक म्हणजे कामं ह्या गावात आपण केली आणि एकदम स्वच्छ अशी कामं केली। बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विजयजी गोल्हार साहेब, तुम्हाला खऱ्या अर्थाने विजयाचा तिलक त्यांनी लावला, नाही का? राजकारणात त्यांनी तुम्हाला आणलं। राजकारणात येत असताना तुम्हाला कॉन्फिडन्स होता का की अरे आपल्याला सत्ता मिळेल, आपण सरपंच होत असं? हो, कारण ज्यावेळेस विरोधात 2 मेंबर आल्यानंतर मी उपसरपंच ज्यावेळेस झालो
त्यावेळेस मी असं ठरवलं की ह्या गावाच्या कारभारात आपण लक्ष द्यायचं नाही. ज्यावेळेस आपण सरपंच होऊ त्याच वेळेस म्हणजे हे करायचं, म्हणजे कधी विरोध करायचा नाही त्या सरपंचांना किंवा हे आम्ही त्याच वेळेस ठरवलं होतं. आणि एक दिवस आपण गावचं सरपंच होऊ असे मनात माझ्या जे हे होतं. ज्या वेळेला लोकांचं चांगलं करायचं आहे त्या त्यावेळेला विष्णूने अवतार घेतला आहे. हो. तसं या महिंदा गावामध्ये खऱ्या अर्थानं विष्णू पर्वाची सुरुवात झाली. तर साधारणतः किती वर्ष झाले आज राजकारणात आहात, म्हणजे अगदी उपसरपंच ते सरपंच हा प्रवास? साधारणतः आता 15 वर्षे होऊन गेली. 15 वर्षामध्ये तुमच्या माध्यमातून गाव जे बदललं आहे आम्हाला ते ऐकायचं आहे. सुरुवातीला तर अशी परिस्थिती निर्माण होती की या गावात म्हणजे भांडणं मारामाऱ्या प्रचंड प्रमाणात चालू होत्या. मी 2012ला सरपंच झालो. 99% केसेस मी पोलीस स्टेशन जाऊन दिली नाही. जरी किरकोळ वाद झाली काही झाली तर ते जागेवर बसून मी ठेवून येईल. त्यामुळे बरेचसे आणि या गावात दारू विक्री म्हणजे होऊन दिली नाही कधीच. तुमचं अभिनंदन खास करून. मला असं वाटतं की गावामध्ये चांगलं यावं आणि गावातलं वाईट निघून जावं, नाही का? हो. जे काय असेल ते अगदी गावात भांडण नसावं, तंटा नसावा, चांगलं शिक्षण असलं पाहिजे. गावचं विकास करण्यासाठी काही मुद्दे असतात, ते शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज. तर यावर आपण काय फोकस केलेला आहे? पहिली गोष्ट काय बऱ्याच ठिकाणी म्हणजे वस्तीवर रस्ते नव्हते. अच्छा. आता म्हणजे सांगायचं झालं इकडे आवड वस्ती त्यांना पायी जाणं सुद्धा मुश्किल होती. आपण कुठल्या ना कुठल्या योजनेतून हे करून त्यांना पूल वगैरे रस्ते असे म्हणजे प्राधान्य दिलं सुरुवातीला. इकडे एक खिंद वस्ती पलीकडे त्यांना पण जाण्यासाठी रोड नव्हता. मी 2012ला तिथे म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट रोड केला. तो आजही तसाच आहे, तसाच क्वालिटीचा. तुमचा अभिनंदन. बऱ्याच वेळा रस्ता केला की तो केला होता का प्रश्न असतो, नाही का? आणि तुमचे त्या केलेले रस्ते आजही आहेत. जिवंत उदाहरण आहे की आजही तुम्ही जाऊन पाहू शकता की खिंदी वस्तीवरला रस्ता 2012ला गेला आहे. आजही तो रस्ता तसाच आहे. म्हणजे महिंदा गाव आहे, याला जोडणाऱ्या काही वस्त्या आहेत, नाही का? तर वस्त्यापर्यंत सुद्धा आपण गेलेला आहात, तिथे विकास केलेला आहे. मला एक साहेब विचारायचं वाटतं की बऱ्याच वेळेला 5 वर्ष झाले की लोकांना वाटतं की आता नको, आता नेक्स्ट कोणतं नवीन घ्यावं आहे का? पण तुमच्या बाबतीत तसं झालं नाही. तुम्हाला वारंवार लोकांनी संधी दिली. काय वाटतं नेमकं काय कारण असेल? माझ्या बाबतीत मी 2012ला माझे फक्त 7 मेंबर होते ग्रामपंचायतीला. 5 निवडून आले होते, 4 निवडून आले, 5 सुद्धा निवडून आले. त्यानंतर परत 2017ला मला 700-800 मतांनी लोकांनी निवडून दिलं. यावेळेस ते एकतर्फी निवडून दिले परत. म्हणजे माझी मताची टक्केवारी वाढत गेली, लोकांची कमी होत चालली. राजकारणानंतर माझी वाढत गेली. महिंदा या गावाकडे एक सरपंच म्हणून तर आहेत, पण एक नागरिक पण आहात, तुम्ही गावचे ग्रामस्थ आहात, नाही का? तर या गावाकडे कसं पाहिलं पहिल्यापासूनच? मनात काय तर जिद्द होती या गावासाठी काय त्यावर केलं पाहिजे. आणि मी ते करत म्हणजे आता प्रत्येक गावाने कसं असतं गाव विरोध हे संघर्ष प्रत्येक ठिकाणी करावं लागतो. पण मी मागवून काही पाहिलं नाही. कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष नाही. जे करता येईल ते चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी नेहमीच करत आहे. राजकारण म्हणलं की अगदी हेवे दावे, आरोप प्रत्यारोप जे चालत राहतात, नाही का? परंतु या सगळ्या गोष्टींना सामोरं जात आपल्याला विकास करायचा असतो. पाहिले आपण की लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना दैवत मानणारे, साहेब असताना आणि साहेब नसताना सुद्धा प्रचंड प्रेम करणारे आणि त्यांचे जे राजकारणातील जे गुरुवरी आहेत विजयजी गोल्हार साहेब, नाही का? त्यांच्या माध्यमातून राजकारणात आले आणि पाहता पाहता एक ट्रक ड्रायव्हर ते सरपंच हा त्यांचा प्रवास आहे. मला असं वाटतं की ज्या व्यक्तीला ट्रक नीट चालवता आली, ट्रकची स्टेअरिंग नीट जमली, त्या व्यक्तीला या ठिकाणी राजकारणाची स्टेअरिंगसुद्धा चांगली जमलेली आहे. आणि महिंदा नव्हे तर या आष्टी तालुक्यातील कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर लोक सांगतात की एक तरुण चांगलं व्यक्तिमत्व आहे. मला असं वाटतं की तोंडावर तर कोणीही चांगलं बोलतं, परंतु जेव्हा लोक पाठीमागे आपलं नाव घेतात तेव्हा समजायचं की आपण चांगलं काम करत आहोत. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने आम्ही या ठिकाणी विष्णूजी यांचा मी गौरव केला आहे त्यांच्या कार्याचा. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चितच ही मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.